निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, मी आपल्याशी काही बोलू इच्छितो। अवश्य विचार गोरक्षा। गुरुदेव, आपण या भागाचा उद्धार करण्यासाठी, इथल्या लोकांचं कल्याण करण्यासाठी इथे आलो आहोत, परंतु मग आपण त्यासाठी काहीतरी नियोजन करायला हवं असं मला वाटतं। त्यांनी आपलं काम आणखी सहज सोपं होईल। होय गोरक्षा, नियोजनाला फार महत्व आहे, कारण ते असेल तर असाध्य गोष्टीही सहज साध्य होतात। क्षमा करा गुरुदेव, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो आहे, परंतु मग आपण त्याबद्दल काहीतरी करायला हवं ना? अर्थातच गोरक्षा, इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन आपण ते तात्काळ करूच, परंतु केवळ आपण इथल्या लोकांचं भलं केलं आणि पुढे प्रस्थान केलं असं व्हायला नको। या भागातला सर्वांगीण विकास होत असताना इथल्या लोकांमध्ये मूल्यांवर आधारित जगणं रुजवायचं आहे। या भागातल्या लोकांकडे धनधान्य येईल, विपुल संपत्ती सुद्धा येईल, परंतु जर त्यांचं जगणं मूल्यांवर आधारित नसेल तर ह्या सगळ्याला काहीही अर्थ नाही। उलट अशाने मनुष्य अधोगतीकडेच जातो। परंतु मग गुरुदेव, ते आपण कसं साध्य करणार आहोत? इथल्या लोकांना जगण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, ते अजूनही त्याच विवंचनेत आहेत। अनेक गोष्टींच्या चिंता त्यांना सतावत आहेत। त्यामुळे हे असं सगळं असताना मूल्यांचं महत्व ते समजू शकतील का? त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करतच आपण त्यांना शिकवत नेणार आहोत गोरक्षा। तू म्हणतो आहेस ते अगदीच योग्य आहे। इथला प्रत्येक मनुष्य हा काही भक्ती मार्गावर येणार नाही, की प्रत्येक मनुष्य काही योग मार्गावर येणार नाही। ज्याचा जसा स्वभाव तसा तो आराधनेचा मार्ग निवडतो। त्यामुळे ह्या सगळ्यांमधील अगदी काही लोक हे सुरुवातीला समजून घेतील, परंतु अशाने ह्याची सुरुवात नक्की होईल। ह्या ब्रह्मांडातल्या परमशक्तीवर आस्था असणं, निष्ठा असणं हे अत्यंत गरजेचं आहे, आणि हळूहळू त्या लोकांना ते समजेल। परंतु मग गुरुदेव, आपला मानस काय आहे? इथल्या लोकांना सर्वप्रथम शिवतत्वाची ओळख करून देणं, श्री महादेवांची प्रतिष्ठापना करून ह्या गावामध्ये शिवतत्वाची साक्ष देऊया। होय गुरुदेव, मला तुमचं हे म्हणणं पटलं। आता पुढे काय करायचं आहे याची कृपया मला आज्ञा करावी। अवश्य। ही समधी लोक कुठे चालल्यात? हो, इथून पुढे गेल्यावर श्रीपादचं घर आहे, मला वाटतं तिकडेच गेली असणार। म्हणजे श्रीपादकडे पुण्यांदा लोक यायला सुरुवात झाली असं म्हणायचं? हो, पर एवढी माणसं घरी गेल्यावर कसं व्हायचं? आपण जाऊ की मदतीला? चल। अहो दादा, तुम्ही इथे कुठे? अरे माधव, मी मंदिरात चाललोय। हो, एवढी माणसं आल्यात गावात, तुमच्या घराकडेच गेली असणार बघा। होय, मी दुसऱ्या वाटेनं आलो ना। आपण घरला जाऊन बघायला पाहिजे। होय, चला। तुम्ही सगळे एवढ्या दूरवरून आला आहात हे ऐकून मला आनंद झालाय। तुम्ही पायी आला आहात, थकला असाल, भूकही लागली असेल। तुम्ही सगळ्यांनी भोजन करा,
काही वेळ विश्राम करा, मग आपण निवांत बोलूया. तुमच्या काही समस्या असतील तर त्या मला सांगा. शुभम भवतु. श्रीपाद, मी मंदिरात निघालो होतो. वाटेत माधव भेटला. त्याने या सगळ्यांना घराकडे येताना पाहिलं, म्हणून परत आलो. बाबा, या सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागेल. आपण अन्नदान करण्याचं ठरवलंच आहे, तर या सगळ्यांच्या रूपाने ते संपन्न होईल. आईला सांगायला हवं, आणखी स्वयंपाक वाढवायला हवा. दादा, मी सांगतो आईला. हो, आम्ही दोघे सांगतो ना आईला. ए आई, ए आई, आई, ए आई, आई. श्रीपाद, आम्ही बी त्याच्यासाठीच आलो आहोत. एवढ्या समध्या लोकांची सोय करायची म्हणल्यावर मदत तर लागेलच. होय, मी आज जाऊन सुमती ताईसनी स्वयंपाकात मदत करते. तुम्ही सगळ्यांनी हातपाय धुवा. आपण काही वेळातच भोजनाला सुरुवात करूया. काय झालं गुरुवर? आपल्या दृष्टीस काही पडलंय का? काने, इथे वाघाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसत आहे. यावरून असं वाटतंय की काही वेळापूर्वी वाघ इथूनच चालत गेलेला असावा आणि पावलांची ठसे ह्या दिशेला आहे, म्हणजे वाघही याच दिशेला गेला असेल. गुरुदेव, वनाच्या या बाजूला लागूनच मनुष्य वस्ती आहे. वाघ जर इथे आला असेल तर तो मनुष्य वस्तीवर देखील जाऊ शकतो, किंबहुना गेलाही असेल. त्या वस्तीवरच्या मनुष्यांचे प्राण धोक्यात आहेत गुरुवर. असे जर हे वनातील पशु वस्तीवर जात असतील आणि त्यांच्याकडून तिथे जर कोणाला इजा होत असेल तर यात पशूंची काहीही चूक नाही एकाने. हे वन म्हणजे त्या प्राण्यांसाठी त्यांचं घर आहे आणि त्या वनावर ताबा मिळवून मनुष्याने आपली वस्ती त्यावर तयार केलेली आहे. हे एक प्रकारे मुक्या जीवांच्या घरावर माणसांकडून झालेले आक्रमण आहे. गुरुदेव, मला तिथे एखाद्या वस्त्राचा तुकडा दिसतो आहे. मला तर वाटतंय कुण्या मनुष्याच्या धोतराचा तुकडा असावा. वाघाची पावलं दिसत आहे, हे कापड दिसत आहे. याचा अर्थ कोणा मनुष्याला वाघाने इथून ओढत नेलेला आहे. वाघाच्या जबड्यातून कोणी वाचणं अशक्य आहे. मला वाटतंय गुरुवर, कदाचित या घटना भविष्यातही वारंवार घडतील का नाही? कारण ज्या पद्धतीनं मनुष्य या वनांच्या कत्तली करतो आहे, आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी तो वनाच्या आत आत शिरतोय. मग असे प्राणी जेव्हा मनुष्य वस्तीवर येतात तेव्हा लोकांना वाटतं की ते आपल्या घरात घुसतंय, परंतु मुळात का नाही, मनुष्य त्यांच्या घरात राहतोय हे त्यांना कळत नाही. मनुष्याला ते कधी ध्यानात येईल असं वाटत नाही गुरुदेव. त्याची हाव त्याला तो विचारच करू देत नाही. मग मनुष्य जर या वनात येऊन राहायला लागला तर या मुक्या जीवांनी जायचं कुठे? या सृष्टीमध्ये त्यांनाही अनन्य साधारण महत्व आहे का नाही? त्यांच्याशिवाय ही सृष्टी अपूर्ण आहे. वाघाने उचलून नेलेल्या त्या मनुष्याच्या वाचण्याची काहीच शक्यता नाही ना?
वाघांच्या या पावलांचा माग काढत आपण जाऊया. आपल्याला काही गवसतंय का पाहूया. आपल्याला तो सापडला तरच आपण त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो. होय गुरुदेव, आपण त्याचा माग काढत जाऊया. चल. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने. किसना, अरे कुठं आहेस? अय किसना, अरे हायस का इथं? भाऊजी, भाऊजी, आमचा आवाज येतोय का तुम्हासनी? गुरुदेव, कोणीतरी हाका मारतंय. हाव, ते बघा, कोणी साधू बुवा दिसत्यात. पैसे आणता, आपण त्यासनी विचारू. चल, किसना आहे का म्हणून. चल. कानी, ते पहा, ते दोघं इकडेच येत आहेत. अहो साधू बुवा, तुम्ही कुणाकडे माणसाला इथे येताना पाहिलं का हो? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्ही अजून तरी कोण्या मनुष्याला पाहिलेलं नाही. का, काय झालं? तुम्ही कोणाला शोधत आहात का? अहो साधू बुवा, माझा भाऊ किसना सकाळ धरून गावात दिसेना झालाय बघा. कुठं गेलाय कुणास ठाऊक नाही. आणि आमच्या वस्तीच्या आजूबाजूला आतमध्ये एक वाघ येत असतो या. त्यामुळे आम्हाला भीती आहे की त्या वाघाने आमच्या भाऊजीच तर काही केलं नसेल ना हो. या दिशेने एक वाघ गेलेला आहे. काय सांगताय काय? तुम्ही बघितलं का हो त्याला? नाही, आम्ही त्याची पावलं ओळखली आहेत. त्याचाच माग काढत आम्ही त्याच्या मागे निघालो आहोत. आम्हाला एका मनुष्याच्या कपड्याचा तुकडा दिसला. कदाचित वाघाने त्या मनुष्याला खेचून घेऊन गेला असेल. अरे देवा, किसनाला काय वाघाने नेलं की काय? अहो हे काय झालं? बंधू, शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. आम्ही तिकडेच निघालो आहोत. कदाचित तुमचा भाऊ अजूनही जिवंत असावा. हवं तर तुम्ही चला आमच्या सोबत. होय होय, चला. माझ्या डोक्यात एक विचार आलाय बघा. विचार कसला? म्हणजे साधू आपल्या गावचं, आपल्या राज्याचं भलं करते ते खरं आहे, पण हे समजा त्यांनीच करायचं आणि आपण नुसतं बघत राहायचं, हे काय माझ्या बुद्धीला पटत नाही बघा. मग नेमकं काय करायचं म्हणताय तुम्ही? मला वाटतं त्यांच्या कामात आपण बी हातभार लावायला पाहिजे. हा, पण आपल्याला कसं जमायचं ते? म्हणजे मला असं वाटतं की आपण आपल्या राज्यात, गावागावात, वस्त्यांवर फिरू, लोकांसंग बोलू, त्यांच्या अडचणी काय आहेत हे नीट समजून घेऊ. हा, हे तुम्ही बरोबर बोलताय बघा. आपण राज्यात फिरल्या बगर लोकांच्या अडचणी काय आहेत ते आपल्या ध्यानातच यायच्या नाहीत बघा. आणि या निमित्तानं आपण राज्यातल्या लोकांनी समजावून सांगू. साधू बुवांबाबत दासवाद मिळून जे काय त्यांच्या मनात भरवलंय ना, ते बी आपल्याला काढता येईल. हा, ते तर आपल्याला पहिलं करावं लागेल बघा. आणि त्या समध्यांच्या अडचणी घेऊन आपण साधू बुवांकडे जाऊ. त्या समध्या त्यासनी सांगू. म्हणजे प्रत्येकाच्या अडचणी आपण सोडवू शकत नाही. आपण समध्यांच्या भल्याची मोठमोठी कामं करू आणि त्या पायी आपण साधू बुवांनी इनवणी करू. वय वय, उद्या सकाळ झाली ना
की लगी आपण लोकांनी भेटायला सुरुवात करू बघा. अहो सगळं कसं व्यवस्थित पार पडलं नाही अन्नदान. सुमती, तू सगळा भार उचललास म्हणून हे शक्य झालं. आई, या सगळ्यात तुला खूप कष्ट पडले आहेत. अरे बाळा, त्याच्यात कसल्याले तेवढे कष्ट? हा, तुम्ही सगळेजण होतात की माझ्या मदतीला. कल्याणी ताई होत्या, माधव दादा होते आणि तुझ्या बाबांनी सुद्धा मदत केलीच की मला. आम्हीही होतोच की आई. आणि मी पण होतो. अगो बाई, हो तर तुम्ही दोघं सुद्धा होतात हो. ते सगळेजण खूप लांबून आले होते. सगळ्यांची मन तृप्त झाली. बोपण नाही म्हणाले होते, शिवाय सुमतीची इच्छा होती. आणि आपल्या घरातून कुणी विनमुख जाऊ नये हे आपलं व्रतही होतं. हे सगळं यातून पूर्ण झालं. हो ना. कितीतरी दिवसांनी आज आपल्या हातून एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्नदान घडलं नाही. खरं सांगू, मला खरंच खूप आनंद झालाय हो. आणि हा पण एक चांगला योगच म्हणावा लागेल. आपण काही चांगलं करायची इच्छा बाळगली की परमेश्वर ते आपल्याकडून आपोआप करून घेत असतो. शुभम भवतु. देवा, तुमच्या संग जरा बोलायचं होतं. अवश्य बोला. आमच्या राज्यातल्या लोकांच्या भल्यासाठी आपण इथं आलात. आमच्या विनंतीचा स्वीकार केलात. पर आम्हासनी असं वाटतं की या समद्यामध्ये तुमच्या संगतीनं आम्ही बी काहीतरी करायला पाहिजे. भाई, आमच्याकडून तुम्हासनी काही मदत झाली तर तेवढंच आमच्या बी मनाला जरा बरं वाटेल. हा अगदी उत्तम विचार आहे तुमचा. तसं पाहिलं तर आम्ही तुम्हाला काहीतरी मदत करू असं म्हणणं म्हणजे एखाद्या मुंगीनं हत्तीला मदत करण्यासारखं आहे बघा. गावच्या भल्याचा जेव्हा विचार असतो तेव्हा सगळ्यांनी हातभार लावणं गरजेचं असतं. त्यामुळे ह्या कार्यात सगळ्यांना जसं जमेल तसं त्यांनी सहभागी व्हायला हवं. आणि पंच, तुम्ही स्वतःचा उल्लेख मुंगी म्हणून केलात, यामागे फार मोठा अर्थ दडलेला आहे. एकीमध्ये काय बळ असतं हे मनुष्याने मुंग्यांकडून शिकायला हवं. आज तुम्ही स्वतःहून या कार्यात सहाय्य होण्यास उत्सुक आहात. उद्या तुमचं पाहून इतरही लोक तयार होतील आणि ह्या एकीमुळेच तुमच्या गावाच्या सगळ्या अडचणी दूर होतील. त्या गावाची भरभराट. भाई, त्या पायीच आम्ही ठरवलं होतं की राज्यात समद्या लोकांचे जाऊन भेटू, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या एकदा ऐकून घेऊ आणि मगच त्याबद्दल तुम्हाला सांगायला येऊ. अवश्य माई. गावच्या लोकांच्या ज्या काही अडचणी असतील, त्यांच्या ज्या काही समस्या आणि प्रश्न असतील, ते जर आमच्या समोर आले तर त्यांचं निवारण करण्यासाठी आम्हाला योग्य ते नियोजन करता येईल. वै देवा, ते काम आम्ही करू. पर देवा, काही वाईट लोकांच्या वागण्यामुळे तुम्ही आमच्यावर राग धरू नका आणि त्या लोकांनी बी आम्ही लवकरच वटणीवर आणतो बघा देवा. पंच, त्याची चिंता तुम्ही करू नका. आमच्या मनामध्ये कुणाबद्दल काहीही राग नाही.
गावच्या लोकांना भक्तीच्या मार्गावर आणण्याचंही कार्य आम्ही यातून करणार आहोत. त्यापायी काय करावं लागेल ते आम्हाला बी सांगा. तुमच्या गावामध्ये आपण महादेवांची प्रतिष्ठापना करणार आहोत. लोकांनी शिवतत्व समजून घेऊन महादेवांची भक्ती केली तर आपापसातला द्वेष, अहंकार आपोआप गळून पडेल. लोकांची सत्सद विवेक बुद्धी जागृत होईल आणि एकमेकांना सहाय्य करण्याची चेतना सुद्धा मिळेल. आणि ह्यातूनच तुमच्या गावाची भरभराट होईल आणि सर्व अडचणी दूर होतील. निरंजन